JMPC मित्रांनो, आपल्या ह्या सीरीजमधला पार्ट 5 आहे आणि याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंट अवॉर्ड बघणार आहे, म्हणजे शासकीय पुरस्कार बघणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला 1-2 प्रश्न तरी नेहमी विचारतात. आपण एक आपण याच्यावर नजर मारूया. सगळ्यात पहिले जर आपण विचार केला तर आपल्याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराविषयी आपल्याला बघायचं आहे. हे 1 नंबरलाच आहे बघा हे इथं. तर याला पहिले राजीव गांधी खेलरत्न म्हणत होते. 25 लाख रुपये यांना भेटतात. तर याच्यामध्ये जी 4 नावं आहेत ते कोणती? गुकेश डी, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार आणि मनू बागेर. तर याच्यामध्ये काय विचारता माहिती आहे का तुम्हाला? ही 4 नाव तर तुम्हाला विचारणार पण ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे पण विचारणार. तर हे ग्रँड मास्टर आहेत हे हरमनप्रीत सिंग मेन्स हॉकी टीमचे कॅप्टन्स आहेत आणि हे प्रवीण कुमार आहे की हाय जम्प करतात, हे पॅरा आहे, ते पॅराथलेटिक्स आहे. मनू बाकर तर म्हणलं तर 10 मीटर पिस्तूलसाठी शूटिंगसाठी तुम्हाला माहितच आहे. 2023चा जर विचार केला तर 2023चा जर विचार केला आपण तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. अर्जुन अवॉर्डचा जर विचार केला तर याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातोय आणि काय याच्यामध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत म्हणजे की खेळ आणि त्या संबंधित प्लेयर म्हणजे असा विचारतात प्रश्न. तर 2024चे जे अर्जुन अवॉर्ड आहेत म्हणजे हे 2025 मध्ये भेटलेले आहेत. तर ते 32 ॲथलेटिक्स आणि 2 लाईफ टाईम अचिव्हरसाठी हा पुरस्कार भेटलेला आहे. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे की तुम्ही काय करा की जे महत्त्वाचे 2-4 म्हणजे 5-6 नाव तुम्ही महत्त्वाचे ध्यानात ठेवा. जसं किंवा चेसमध्ये एकच नाव आहे तर चेससाठी कोण आहे की वंतिका अग्रवाल आहे. ॲथलेटिक्ससाठी हे 2 नाव दिले आहेत तर मग काय ज्योती यराजी नाव ध्यानात ठेवा आणि अनु राणी हे नाव ध्यानात ठेवा तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण असंच ध्यानात ठेवा की समजा हॉकीमधले की जे महाराष्ट्राचं नाव असेल तर तुम्हाला ते पक्क ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. ही चॉईस तुमची आहे. तुम्ही याचे शॉर्ट म्हणजे तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही ते मोबाईलमध्ये बघू शकता. तर याच्यामध्ये मी 2-3 नाव तुम्हाला बघणार आहे. याच्यामध्ये जर आपण विचार केला तर स्वप्नील कुसळे हे नेहमी एमपीएससीमध्ये विचारलं जातात. हे शूटिंगशी रिलेटेड आहेत आणि हे महाराष्ट्राशी संबंधित नाव असल्यामुळे खूप विचारतात. पॅरा जुडो हे थोडंसं वेगळं वाटतं थोडंसं. हे कपिल परमार यांना भेटलेलं आहे पॅरा जुडो हे म्हणून तुम्ही ध्यानात ठेवा. सरबजीत सिंग हे शूटिंगशी संबंधित आहे. अभय सिंग हे 2-3 नाव मी थोडीशी ध्यानात काढले होते की यांना आपल्याला ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. हे स्क्वॉश रिलेटेड आहे. थोडं स्क्वॉश एकच नाव दिसत आहे. त्याच्यानंतर साजन प्रकाश हे स्विमिंग रिलेटेड आहे. अमन शेरावत हे वेस्टलिंगशी संबंधित आहे. म्हणजे तुम्हाला 5-7 नावं तरी तुम्हाला पक्की ध्यानात ठेवायची आहेत. याच्यामध्ये जर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डचा जर आपण विचार केला तर सुचा सिंग हे ॲथलेटिक्स आहेत आणि मुरलीकांत राजाराम पेटकर हे पॅरा स्विमिंग आहे. याच्यामध्ये काय विचारतात की सुचा सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे विचारू शकतात आणि ही पेटकर आहे हे कशाशी संबंधित आहेत हे तुम्हाला विचारू शकतात. हे लाईफ टाईमसाठी दिलेले पुरस्कार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आपल्याला द्रोणाचार्य पुरस्कार बघायचे आपल्याला. तर द्रोणाचार्य जर विचार केला तर दीपाली देशपांडे हे शूटिंगशी रिलेटेड आहे हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे सगळे तुम्हाला जर ध्यानात राहत असतील तर तुम्ही ते ध्यानात ठेवा, स्क्रीनशॉट घ्या. प्रवीण कुमार तुम्ही एक ध्यानात ठेवा, हे बॉक्सिंगशी रिलेटेड आहेत, हे लाईफ टाईमसाठी भेटलेलं आहे. सुरिंदर कौर हे हॉकीशी संबंधित आहे आणि यांना लाईफ टाईम भेटलेलं आहे. हे इतकं बी जास्त फोकसमध्ये विचारणार नाहीत, पण तुम्ही 1-2 नाव तरी तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अशोक चक्र आणि परमवीर चक्रवर आपण थोडंसं नजर मारूया. अशोक चक्र बाबूराम सध्या लेटेस्ट वाला तर कोणता पुरस्कार नाही, पण हेच आपलं लेटेस्ट आहे 2021 मधलं हे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की कीर्ती चक्र 2025 साठी किती आहेत तर कीर्ती चक्र 6 आहेत, शौर्य चक्र 33 आहेत. परमवीर चक्र आतापर्यंत किती झाले तर 21 झाले आहेत हे. ठीक आहे. हे ध्यानात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर बघा मौलाना अबुल कलाम माका ट्रॉफी म्हणतो आपण. हे चंदीगड युनिव्हर्सिटीला भेटलेलं आहे आणि वन लायनरमध्ये तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यानंतर पद्म अवॉर्ड आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. पद्म अवॉर्डमध्ये बघायचं आहे आपल्याला की 139 इंडिव्हिज्युअल आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 7 पद्मविभूषण आहेत, 13 पद्मभूषण आहेत, 113 पद्मश्री आहेत, टोटल 23 वुमन्स आहेत, 10 फॉरेनर आहेत आणि 13 पोस्टह्युमस आहेत. तर याच्यामध्ये काय म्हणायचं की भारतरत्न यावेळेस भेटलेले नाहीत आपल्याला. भारतरत्न भेटलेले नाहीत. तर एक मिनिट मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला हे बघायचं आपल्याला की भारतरत्नमध्ये जर आपण विचार केला तर भारतरत्नमध्ये महर्षी कर्वे हे पहिले मराठी व्यक्ती होते आणि टोटल 53 झालेले त्यावेळेस
हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय ठेवा तुम्हाला, की सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती ध्यानात ठेवा, की 55ला जवाहरलाल नेहरू यांना भेटलेला आहे, 62ला राजेंद्र प्रसाद भेटलेला आहे. म्हणजे याची ट्रिक अशी आहे, की ज्यावेळेस ज्यांचं निधन झालं ना, त्यावेळेस त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे सर्वसाधारणपणे. इंदिरा गांधी 71ला झालेला आहे. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला, 1 मिनिट तुम्ही होल्ड करा. 1991 सरदार पटेल, राजीव गांधी आणि मोरारजी देसाई यांना भेटलेला आहे. किंवा आपण जर म्हणू 2014ला मला सचिन तेंडुलकर आणि सी.एन.आर. राहुल भेटलेला आहे. या 4 वर्षासाठी हा पुरस्कार भेटलेला नाही. आणि 2024चा जर विचार केला आपल्याला, तर हे एल.के. अडवाणी, कर्पूरी ठाकूर बिहारसाठी, चरण सिंग यूपी प्राईम मिनिस्टर, नरसिम्हा राव तेलंगणा प्राईम मिनिस्टर आहे ते, आणि एम.एस. स्वामीनाथन ॲग्रीकल्चरशी रिलेटेड आहे ते, आणि हे तामिळनाडूचे आहेत. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर हे 2024 साठी येतं. याचा क्रम तुम्हाला जर सापडला कुठं तर बघा, कारण हे ग्रुपनं दिलेलं आहे, त्यामुळे त्याचं मी लिहिलेलं नाही ते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं, की पद्मविभूषण पुरस्कार विचारायचा आपल्याला, बघायचं आपल्याला. तर यावेळेस किती भेटलेले, तर की 7 पुरस्कार भेटलेत यावेळेस. तर त्याच्यामध्ये बघायचं तुम्हाला, की नंबर पण विचारतात हे. आणि हे रेड्डी ना, डॉक्टर रेड्डी कुठं पण लिहिले असतात, तर मेडिसिनशी ध्यानात ठेवा, ते तेलंगणाचे आहे ते. खेर आहेत हे जगदीश सिंग खेर आहेत हे, तर हे पब्लिक अफेअर्स चंदीगडशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर लखी आहे बघा, हे गुजराती नाव वाटते थोडंसं, तर 8 हे गुजरातचंच आहे ते. सुब्रमण्यम हे थोडं कर्नाटकाचं नाव वाटतं हे, तर कर्नाटक ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर वसुदेवन नायर हे नाव केरळाचं नाव वाटतं, लिटरेचर एज्युकेशनशी रिलेटेड आहे. सुझुकी, तुम्हाला मारुती सुझुकी माहीत आहे, हे जपानचं आहे, ट्रेड इंडस्ट्री जपानशी रिलेटेड आहे ते. सिन्हा जर म्हणलं तुम्हाला, शारदा सिन्हा ध्यानात ठेवायचं, शत्रुघ्न सिन्हा हे बिहारचे आहेत, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं, की पद्मभूषण. पद्मभूषण जर म्हणलं आपण, तर टोटल 19 भेटलेले आहेत आतापर्यंत पद्मविभूषण, म्हणजे या वर्षीचे म्हणा तुम्ही. विवेक देबराव जर म्हणलं, तर हे पोस्ट्ह्युमस भेटलेलं आहे. मनोहर जोशी पोस्ट्ह्युमस, पंकज उदास पोस्ट्ह्युमस, सुशील कुमार मोदी पोस्ट्ह्युमस, म्हणजे 4 पोस्ट्ह्युमस आहेत. फक्त हे 2च जे व्यक्ती आहेत हे सध्या जिवंत आहेत समजायचे, शेखर कपूर आणि विनोद कुमार धाम, हे यांना भेटलेला आहे पुरस्कार. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, की मोदी पब्लिक अफेअरसाठी आहेत, पंकज उदास हे गझल सिंगर आहेत, मनोहर जोशी पब्लिक अफेअर आहेत, आणि हे विवेक देबरावचे पुस्तक वगैरे लिटरेचर एज्युकेशन तुम्हाला ते माहितीच आहे. विनोद कुमार धाम हे सायन्स अँड इंजिनिअरिंग हे USA आहेत, आणि टोटल हा 19 नंबर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण पद्मश्रीचा विचार करू. याच्यामध्ये मी जे महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत त्यांचंच नाव घेतलेलं आहे, बाकीचं नाव घेतलेलं नाही आहे. सगळ्यात पहिले आपण अरुंधती भट्टाचार्य म्हणून, ट्रेड अँड इंडस्ट्री, हे महत्त्वाचं नाव आहे, न्यूजमध्ये पण असते. अशोक सराफ यांना पण पुरस्कार भेटलेला आहे. हे देशपांडे यांना पण पुरस्कार भेटला आहे, आर्टशी संबंधित आहे. हे पवार पण आहेत, आपले सोशल वर्क आहेत आपले पवार साहेब. त्याच्यानंतर हे माजुमदार आहे, हे आर्टशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर हे कामत आहे, आर्ट, हे काम करतात, चांगलं कामाचं काम करतात आर्टमध्ये. आणि डांगरे, जे विलास डांगरे, हे मेडिसिनमध्ये होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत. हे कधी कधी असं विचारतील, की हे कोणते डॉक्टर आहेत, तर होमिओपॅथी कोणी विचार नाही करणार त्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट विचार करायचा आहे, की महाराष्ट्र भूषण. महाराष्ट्र भूषण बघा आता, 2024चा राम सुतार आणि 2023चा प्रदीप महाजन, हे तुम्हाला पक्की ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला. राम सुतार आणि प्रदीप महाजन महाराष्ट्र भूषणसाठी ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जयंत नारळीकरचं निधन झालं आहे, ते 2010ला भेटलेलं आहे. रतन टाटाचं निधन झालेलं आहे, 2006ला भेटलेलं आहे. हे तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये फोकसमध्ये असू द्या. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, की पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे पहिले असल्यामुळे 1996ला हा पुरस्कार चालू झाला होता, आणि हे पहिले रेसिपिएंट आहेत, त्याच्यामुळे ते पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण जर विचार केला महाराष्ट्र केसरीचा, तर 67 नंबरची जी सिरीज चालू आहे 2025ची, अहिल्यानगर येथे झाली होती. पृथ्वीराज मोहोळ यांनी हा पुरस्कार घेतलेला आहे, आणि हे पुण्याचे आहेत. ठीक आहे. 66वा नंबरचा जर विचार केला, 2023ची जी झाली होती, हे पुलगावला झाली होती, आणि वेताळ शेळके हे सोलापूरचे, यांनी हा पुरस्कार पटकवलेला आहे. पहिला जर आपण जर विचार केला, तर हे पंचारी आहे पहिले पुरस्कार मानधन आहे. मानधन किती आहे, तर ₹15,000 मानधन आहे. जर महाराष्ट्र केसरी महिलांचा जर विचार केला, वुमनचा जर विचार केला, तर अमृता पुजारी ही याची मानकरी आहे. पहिली मानकरी कोण होती, प्रतीक्षा बागडे याची मानकरी होती. त्यानंतर आपल्याला ज्ञानपीठ पुरस्काराविषयी डिस्कशन करायचं आहे. ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये आपल्याला काय काय आहे, तर विनोद कुमार शुक्ला हे पहिले ऑथर आहेत छत्तीसगडमधून, म्हणून ते खूप खूप महत्त्वाचे असतात ते. हिंदीमधले असणार. 2023ला 58 नंबरचं गुलझार आणि रामभद्राचार्य यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. त्याच्यानंतर 2022चा दामोदर मावजो, हा मोस्ट इम्पॉर्टंट एरिया प्रश्न विचारण्याचा, याच्यावर प्रश्न विचारता, तुम्ही हे रिव्हिजन करत राहा. त्याच्यानंतर साहित्य अकादमीचे कोणकोणते पुरस्कार भेटलेत आपल्याला ते बघूया. थांबा 1 मिनिट. आता यामध्ये बघायचं, साहित्य अकादमी अवॉर्ड जे आहेत, त्यामध्ये हे 24 लँग्वेजमध्ये दिले जातात.
तर आपल्याला सध्या पहिले मराठीचे बघू आपण. मराठीचे कोण कोण आहेत. सुधीर रसाळ यांना हा पुरस्कार भेटलेला आहे 2024चा. तर यांचं पुस्तक आहे विंध्यांचे गद्यरूप हे पुस्तक आहे यांचं. कृष्णात खोत यांचं पुस्तक कोणतं आहे, रिंगाण ही नोवेल आहे यांचं. आणि प्रवीण बांदेकर यांचं पुस्तक आहे उजव्या सोंडेच्या बाहुल्या हे यांचं नोवेल आहे. ठीक आहे. आता आपण पॅरल विचार केला आपण इंग्लिशमध्ये कोणाला भेटला असेल तर एस्टराइन केरे या ऑथरला भेटलेला आहे. स्पिरिट्स नाईट हे बुक आहे. म्हणजे जोड्या लावामध्ये पण हे असं विचारू शकतो की एस्टराइन केरे स्पिरिट नाईट्स. ठीक आहे. गगन गिल जे आहे हिंदीमधलं आहे, तर मै जब तक आई बहार हे पोएट्रीचं संग्रह आहे आणि त्याच्यासाठी हा पुरस्कार भेटलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की साहित्य अकॅडमी अवॉर्ड ट्रान्सलेशन कॅटेगरी थोडंसं अभय सदावर्ती आहे, थोडंसं जुनं वाटत आहे ट्रान्सलेट कॅटेगरीचं. असू द्या ध्यानामध्ये थोडंसं. त्याच्यानंतर साहित्य अकॅडमी फेलोशिप 2024चा आहे, 1.5 वर्षा अगोदरचा आहे. रस्किन बॉन्ड आहे. नेहमी याची पुस्तकं येत राहतात म्हणून ते पण तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघायचं की बाल साहित्य पुरस्कार बघायचे. बाल साहित्य पुरस्कारामध्ये सगळ्यात बघायचं की इंग्लिशमध्ये कोणाला भेटलं आहे तर हे MP एकच नाव देणार तुम्ही. इंग्लिशमधलं MP ध्यानात ठेवा नाव. आणि हे काय दक्षिण साऊथ इंडियन मेथ फेबल्स रिटोल्ड हे तुम्ही ध्यानात ठेवा नाव. एक नाव ध्यानात ठेवा. MPचं मेथ ध्यानात ठेवा, MP ध्यानात ठेवा इंग्लिशमधलं. ठीक आहे. हिंदी जर म्हणलं तर शुक्ला, हिंदीमध्ये शुक्ला नावाचे जास्त लोक असतात तर हिंदीमध्ये शुक्ला आहे हे. एक बाते 12 हे यांचं शॉर्ट स्टोरीज आहेत. त्याच्यानंतर मराठीवर नेहमी प्रश्न विचारतात. मराठीमध्ये सुरेश सावंत आहेत हे. आभाळ माया मोस्ट इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. स्टार करून ठेवा त्यांना. 2024चा भरत ससाने यांना पुरस्कार. शमशेर आणि भूतबंगला तुम्हाला किती किती स्टार लावायचे त्यांना स्टार लावून ठेवा. एकनाथ अवॉर्ड छंद दे आनंद मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर संगीता बर्वे पियूची वही ही प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षेत यावर प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला ते स्क्रीनशॉट काढा. तुम्ही ते नेहमी वाचत राहा. तुम्हाला याच्यावर नेहमीच प्रश्न दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर साहित्य अकॅडमी युवा पुरस्कार 2025 याच्यामध्ये काय बघायचं की प्रदीप कोकरे यांना 2025चा पुरस्कार भेटला आहे. तर खोल खोल दुष्काळ डोले, खोल खोल दुष्काळ डोले हे नोवेलसाठी यांना पुरस्कार भेटला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 2024चा पुरस्कार देवीदास सौदागर यांना भेटलेला आहे. ऑथर आहे ते उस्वन या पुस्तकासाठी भेटलेला आहे. त्याच्यानंतर 2023चा कोण होता, 2023 साठी विशाखा विश्वनाथ यांना स्वतः विरुद्ध उभे करताना हे पुस्तक आहे यांचं. त्याच्यानंतर पवन नालट मी संदप पक हे बघा काय नाव आहे तुम्हाला. मला वाटतं हे इतकं ध्यानात बी ठेवू नका. नाव पण खूप अवघड आहे आणि इतकं ध्यानात ठेवू नका. तुम्हाला फक्त हे 2 मोस्ट इम्पॉर्टंट आहे की प्रदीप कोकरे खोल खोल दुष्काळ डोले आणि हे उसवन देवीदास सौदागरचं उसवन ध्यानात ठेवा. तुम्हाला खालचे नाव ध्यानात ठेवायची काही गरज नाही. ठीक आहे. शिवछत्रपती पुरस्काराचा जर आपण विचार केला तर हे क्रीडा संबंधित दिले जातात आणि हे टोटल 47 आहेत याच्यामध्ये. जयंत दुबळे नाव महत्वाचं आहे. कस्तुरी सावेकर हे नाव महत्वाचं आहे. अविनाश शाबळे हे नाव महत्वाचं आहे. रोहित शर्माचे मार्गदर्शक दिनेश लाड जिजामाता पुरस्कार जाहीर झाला यांना. त्याच्यानंतर प्रदीप गंदे हे कोणी बांडेसल्ले यांना कांस्य पदक भेटले होतं असे यांची. ही पण काही नावं दिलीत पण सगळी नावं तुम्हाला ध्यानात ठेवणं गरजेचं नाही. ही 3-4 नावं ध्यानात ठेवा आणि तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे मित्र, 1 मिनिट. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस डिझास्टर मॅनेजमेंट अवॉर्ड म्हणजे हे बघा. तर याचा जर आपण विचार केला सुभाषचंद्र बोस डिझास्टर मॅनेजमेंट अवॉर्ड 2025 ते इन्क्वायस ही आहे. तर हे कुठलं आहे माहिती आहे का, याचं ध्यानात ठेवा इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस हे हैदराबाद लोकेटेड आहे. की आज कधी कधी असा प्रश्न विचारू शकतात की इन्क्वायस ही कुठं आहे, तर हैदराबादला आहे. त्याच्यानंतर हे विचारणार नाहीत RSC लिमिटेड काय, तर बँकिंगला विचारतात. हे आपल्याकडे असा प्रश्न विचारत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला 1 मिनिट मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 17 मुलांना पुरस्कार भेटलेला आहे. आदित्य विजय ब्राह्मणे हे पोस्टुमस पुरस्कार भेटला आहे, ब्रेव्हरीसाठी भेटलेला आहे. आणि हटकर हा आर्ट आणि कल्चरसाठी पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. तर हे आपले महत्वाचे महाराष्ट्राचीच मी नाव घेतलेलं आहे त्यामध्ये. नेक्स्ट जर आपण विचार केला तर प्रेसिडेंट कलर हे बघायचं आपल्याला. प्रेसिडेंट कलर अवॉर्ड 2023 2023 जरी असलं तरी 2024 मध्ये दिलेला असते. इतक्यात डाटा हरियाणा पोलीस फोर्स यांना दिलेला आहे तो. INS द्रोणाचार्य ही पण आहे, ध्यानात असू द्या. ठीक आहे. नॅशनल फ्लोरिंगल नायटिंगल अवॉर्ड 2024 15 यांना भेटलेला आहे ते राष्ट्रपती भवन येथे. त्याच्यानंतर बघायचं भूमी पुरस्कार 2000 हे 9 स्टेट सेक्रेटरीज आणि 68 डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांना हा पुरस्कार दिलेला आहे. कधी विचारू शकतात MPSCचं काय सांगत नाही. नॅशनल टीचर अवॉर्ड 2023 75 टीचर यांना भेटला नाही भेटला आहे. ठीक आहे. हे महाराष्ट्रामधून आले. कोणती? मृणाल नंदकिशोर गंजाळे हे महाराष्ट्रामधली व्यक्ती आहे. त्याच्यानंतर प्रेसिडेंट गॅलंट्री अवॉर्ड 103 आहे. 103 आहे गॅलंट्री अवॉर्ड आहे ते. आर्म फोर्सेस CAPF पर्सनलसाठी भेटलेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय
विज्ञान पुरस्कार 33 इतक्या जणांना भेटलेला आहे. त्याच्यानंतर हे नाव तुम्हाला ध्यानात राहत असतील तर ध्यानात ठेवा. इथे सांगणं शक्य नाही. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला की भारतीय प्रवासी भारतीय सन्मान हा 27 लोकांना भेटलेला आहे. यांची नावं पण ध्यानात ठेवणं गरजेचं नाही. फक्त 27 आकडे ध्यानात ठेवा तुम्हाला. आता नॅशनल वॉटर अवॉर्ड 2023 ऑक्टोबर 2024 मध्ये हा दिलेला आहे. बेस्ट स्टेट ओडिशा आहे, मी अगोदर नाव सांगितलं आहे. बेस्ट डिस्ट्रिक्ट जर म्हटलं तर इंदोर आपण विचार करतो. बेस्ट विलेज पंचायत जर आपण म्हणतो पलांपारा हे तिरुवनंतपुरममध्ये आहे आणि बेस्ट अर्बन लोकल बॉडी सुरत आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ध्यानात असू द्या. एक एक प्रश्न वन लाईनर तुम्हाला येऊ शकते. ठीक आहे. हे रतन टाटा थोडंसं जुनं झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारतील का मला थोडासा डाऊट आहे. एक मिनिट मित्रांनो. त्याच्यानंतर याविषयी जर तुम्हाला जर लेटेस्ट जर माहिती जर असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करा, कारण हा थोडंसं मला थोडंसं हे वाटतंय थोडंसं. आता यामध्ये हे ध्यानात ठेवा की हे 2 मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. हे लता दीनानाथ मंगेशकर, ठीक आहे. हे महाराष्ट्र शासन आहे आणि मंगेशकर प्रतिष्ठान आहे. भीमराव पांचाळे महाराष्ट्र शासन आणि मंगेशकर प्रतिष्ठान जर म्हणलं तर मंगलम बिर्ला. बघा, मंगेशकरचं मंगलम बिर्ला ध्यानात ठेवा तुम्ही, तुमचं पक्क ध्यानात ठेवेल. मंगेशकर मंगलम बिर्ला असं ध्यानात ठेवा तुम्ही, पक्क ध्यानात राहील. 2025चा आहे. 2024 अमिताभ बच्चनला भेटला होता, 23ला आशा भोसले आणि नरेंद्र मोदी 2022ला भेटलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे राजर्षी शाहू पुरस्कार 2023 अभय बंग आणि राणी बंग यांना भेटलेला आहे. थोडासा 1.5 वर्ष अगोदरचा पुरस्कार आहे, पण तरी पण ध्यानात असू द्या. त्याच्यानंतर आपल्याला विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार याच्याविषयी आपण थोडंसं बघूया. करंदीकर पुरस्कार हा बोराडे यांना भेटलेला आहे. याच्याविषयी जर तुम्हाला माहिती असली तर तुम्ही त्याच्यात ॲड करा. हे बघा, अशोकराव केळकर, हे असे प्रश्न येतील का नाही मला थोडंसं डाऊटच आहे राज्यसेवेमध्ये. तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही ते वाचू शकता. तर याच्यावर समजा जर MPSCला जर थोडासा वेगळ्या टाईपचा जर प्रश्न विचारला झाला आहे तर हे थोडंसं महत्त्वाचं आहे की ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार माहीत नाही, पण तरी पण पारचोर यांना भेटलेला पुरस्कार माहीत असू द्या तुम्हाला. एक प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हे थोडंसं वेगळं आहे, थोडंसं ध्यानात ठेवा. हे नाव खूप महत्त्वाचे आहेत. जसं की अमय वाघ हे उत्कृष्ट अभिनेता आहे. पुरस्कार कोणते बघा, 60 म्हणजे 61 नंबरचा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार 2023 सालासाठीचा आहे तो, पण लेटेस्ट दिलेला आहे. अमय वाघ अभिनेता आहे, अभिनेत्री रिंकू राजगुरू आहे, चित्रपट भेरा आहे आणि दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर भिडे हे आहे ते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की मराठी चित्रपट गौरव पुरस्कार 2024 हे महाराष्ट्र सरकारचे आहे ते. तर व्ही शांताराम जीवन गौरव कोणाला भेटलाय तर मंगेश मांजरेकर. व्ही शांताराम जीवन गौरव मांजरेकर आणि राज कपूर जीवन गौरव म्हणला तर अनुपम खेर. हे दोन्ही पण नाव ध्यानात ठेवा. महाराष्ट्र शासनाचे असल्यामुळे त्यांना थोडंसं महत्त्वाचं आहे. स्वराज्य अवॉर्ड फॉर 2023 हे खालचे 3 ध्यानात ठेवू नका. पण श्यामाप्रसाद मुखर्जी अवॉर्ड फॉर पॉलिटिक्स देवेंद्र फडणवीस असल्यामुळे हे थोडंसं प्रश्न विचारू शकतात. आणि हा आपला 5वा होता आणि मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ होता. मित्रहो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ नंतरचे पण येतील. पार्ट 6 पण आपल्या या पुरस्कारासंबंधित येणार आहे. हा नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला जर आवडला असेल तर याला नक्कीच लाईक शेअर करा. धन्यवाद.